नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीची शॉर्टलिस्ट. तर बघा शॉर्टलिस्ट लागलेली आहे आणि ती शॉर्टलिस्ट कशाप्रकारे डाउनलोड करायची आणि त्यामध्ये कशाप्रकारे नाव चेक करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा शॉर्टलिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट अशा नावाचा ऑप्शन दिसेल. त्या रिक्रुटमेंट या नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल या ठिकाणी नागपूर बेंच रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन. या ठिकाणी तुम्हाला शॉर्टलिस्ट आलेली दिसेल. त्या ठिकाणाहून तुम्ही शॉर्टलिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमच्या सामोर लोड झाल्यानंतर ती ओपन करून घ्यायची आहे. बघा शॉर्टलिस्ट आता ही ओपन झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे नाव चेक करायचं ते बघून घ्या. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर शिपाई पदाकरिता निवड प्रक्रिया 2025. बघा सूचना काय दिलेली आहे. ज्या उमेदवारांची नावे सोबत संलग्न यादी अ आणि संलग्न यादी ब या दोन्ही यादीत नोंदविले आहेत त्यांना असे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील नमूद कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक 16/5/2025 किती तर दिनांक 16/5/2025 किंवा त्यापूर्वी पोहोचेल या बेताने खालील नमूद पत्त्यांवर केवळ स्पीड पोस्टाद्वारे पाठवाव्यात. या ठिकाणी पत्ता दिलेला आहे. प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर 440001 या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे. बघा स्वयंप्रमाणित छायांकित प्रती स्पीड पोस्टाच्या माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमूद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. याद्वारे पुढे असेही सूचित करण्यात येते की सोबतच प्रसिद्ध केलेली यादी ब यामध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद आहे त्यांची कागदपत्रे कार्यालयाला नियमाप्रमाणे आवश्यकता निर्माण झाली तरच उघडण्यात येतील. केवळ वरीलप्रमाणे कागदपत्रे मागविण्यात आली या कारणास्तव यापुढे कार्यालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अल्पसूचीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट असण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. याबाबतची नोंद दोन्ही याद्यांमधील नमूद उमेदवारांनी घ्यायची आहे. तर बघा कोणकोणती डॉक्युमेंट्स आपल्याला पाठवायची आहे ते बघून घ्या. उमेदवारांनी स्पीड पोस्टद्वारे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पाठवायची कागदपत्रांची ही यादी दिलेली आहे. या यादीप्रमाणे आपल्याला डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे. तर बघा कोणते डॉक्युमेंट्स आहे. 1 नंबरचा डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित. जो काही आपण फॉर्म भरला होता त्या अर्जाची प्रत जोडायची आहे. त्यानंतर आहे जन्म तारखेचा पुराव्याचा दाखला म्हणजेच त्यामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा SSCचे बोर्ड प्रमाणपत्र यामधून कोणतेही एक दिले तरी चालेल, परंतु पूर्ण असेल तर खूपच चांगलं. त्यानंतर बघा 3ऱ्या नंबरचा डॉक्युमेंट्स आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे म्हणजे 7वी 10वी 12वी व ऑनलाईन अर्जात तुम्ही जे काही ग्रॅज्युएशनचे मार्क्स वगैरे भरले असेल किंवा डिग्री जे काही डिप्लोमा भरले असेल त्या संपूर्ण गुणपत्रिका व आणि प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स द्यायचे. त्यानंतर बघा 4थ्या क्रमांकाचा आहे जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्न विषयीचे प्रमाणपत्र. प्रतिष्ठित व्यक्तीचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमूद असावा. फॉर्म भरतेवेळी आपण जे काही 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र काढलेले होते ते प्रमाणपत्र आता तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर त्यानंतर बघा 5व्या नंबरचा आहे तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी. त्यानंतर आहे 6व्या क्रमांकाचं महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर आहे लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र जाहिरातीसोबत नमुना अनुसार दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला लहान कुटुंबाचं स्वयंपत्र घेऊन जायचं आहे. त्यानंतर आहे 8 उमेदवार न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची म्हणजेच कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र.
त्यानंतर आहे 9 क्रमांकाचं, उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जर ज्या काही उमेदवारांच्या नावामध्ये बदल झाला असेल त्यांनी या प्रकारचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. त्यानंतर आहे SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन नोंदणी शुल्क जी 50 रुपये भरली होती ते 50 रुपये भरल्याची पावतीसुद्धा द्यायची आहे. तर दस्तऐवज असलेला बंद लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे. शिपाई पदाकरिता अर्ज. हे काही जे काही आपण या डॉक्युमेंट्स देणार आहोत ते डॉक्युमेंट्स ज्या लिफाफ्यामध्ये भरणार आहोत त्या लिफाफ्यावर लिहायचं आहे शिपाई पदाकरिता अर्ज. आणि हे सर्व डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड केलेले असावे. तर अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. 16/5/2025च्या अगोदर पोहोचेल या बेताने. तर बघा शॉर्टलिस्टमध्ये नाव कसं चेक करायचं, तर बघा ही शॉर्टलिस्ट दिलेली आहे. लिस्ट ए आणि लिस्ट बी. एकूण 800 विद्यार्थ्यांचे यामध्ये नाव आलेले आहे. एकूण किती, तर एकूण 800 विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहे. तर या ठिकाणी नाव चेक करण्यासाठी तुम्हाला वरती या सर्चचा बटन दिसेल. या ठिकाणी तुम्ही नंबर टाकून सर्च करू शकता किंवा तुम्ही असे एक सुद्धा चेक करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर फॉर्म भरती मिळाला असेल, जो या प्रकारचा रजिस्ट्रेशन नंबर असते NAGPE, तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तुमचं नाव आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण 16/5/2025 यापूर्वी सर्व डॉक्युमेंट्स स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.